मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कॅप्टन्सी उपकार्य पार पडलं आणि या कॅप्टन्सी उपकार्याअंतर्गत अशा दोन सदस्यांची निवड केली कॅप्टनसाठी की ते खरंच डिझर्व करतात. ते म्हणजे विशाल आणि जय. मित्रांनो, हे दोन्ही सदस्य आहेत ना, घरातील खूप स्ट्रॉंग प्लेयर आहेत आणि मनापासून मला वाटत होते की या दोघांपैकी कुठला तरी एक कॅप्टन व्हावा. आणि हे जे काही कॅप्टन्सी उपकार्य पार पडलं ते सुद्धा खूप छान पद्धतीने सगळ्या घरातील सदस्यांनी खेळलेलं आहे. या टास्क अंतर्गत कुठल्याही प्रकारचं रागरुसवा नव्हता, भांडण नव्हतं, तंटा नव्हता. यानंतर कोणी कोणाला बोलवलं नाही. खूप शांततेने हा खेळ खेळा आणि विशेष म्हणजे कुठल्याही सदस्याला इजा झालेली नाही आहे. आणि अजून महत्त्वाचं की तो टास्क रद्द झालेला नाही. तर अशा प्रकारे हे कॅप्टन्सी उपकार्य खूप छान पद्धतीने पार पडलं आणि या सगळ्याचं श्रेय आहे ना हे सगळ्या सदस्यांना जातं. त्यानंतर मित्रांनो, जो काही बिग बॉसचा तळ्यात मळ्यात शो होता, या शो अंतर्गत कोणी चांगल्या पद्धतीने आपली जे काही म्हणणं आहे ते व्यक्त केलं हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार. तत्पूर्वी हाय हॅलो आणि नमस्कार, मी राजेंद्र बुसरा. तुम्ही पाहत आहात द फिल्मी गप्पा. बिग बॉसच्या अशाच अपडेट आणि रिव्ह्यूसाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आजचा 53वा दिवस होता आणि खूप छान पद्धतीने या कार्याअंतर्गत 2 टास्क पार पडले आणि कॅप्टन्सी उपकार्यसुद्धा पार पडलेलं आहे. तर आपण सुरुवात करूया थोडीशी सकाळकडे. आता इकडे सकाळी सकाळी बिग बॉसने गाणं लावलेलं आहे, जपून दांडा धर. आता इथे पुन्हा दांडे धरायचे आहेत. तर मित्रांनो, इथे आहे ना थोडं पुन्हा एकदा चपातीचं राजकारण होतं. सुरेखाताई गेल्यानंतर थोडंसं जे काही शिल्लक ठेवून गेलेल्या आहेत. आता इथे मीराचा आहे ना पहिल्यांदाच रागरुसवा बघायला मिळाला आणि थोडंसं ॲग्रेशन तिचं आजच्या सकाळच्या दिवसामध्ये बघायला मिळालं. तर झालं असं की ही जी काही सोनाली आहे ती नाश्ता करायचं टाकून त्या मिनल आणि जी काही निथा आहे तिच्याबरोबर बोलत होती. आता कॅप्टन म्हणून मीराने काम केलं की बाबा सोनाली तू नाश्ता बनव. यानंतर मला लगेच तिचे जे काही जेवणाचं काम होतं ते तिला बनवायचं होतं दुपारच्या जेवणाचं. आता सोनाली सांगते की थांब 5 मिनटं थांब. तर थोडंसं आम्हाला वाटतं ना अगोदरच या दोघींचं वाजलेलं होतं. आत्ता जेव्हा सोनाली नाश्ता बनवायला जात होती त्याच्या अगोदर ती सांगत होती की हिला सांगा, तुम्ही सगळ्यांनी सांगा की चपात्या बनवायच्या, तिला पण चपात्या बनवू द्या. सोनाली पण आहे ना एक मुद्दा सोडत नाही. आता इथे सोनालीने असं सांगितलं होतं की तुला कमी तिखटाचं लागतं मीराला, तर त्यामुळे मी तुझ्यासाठी कमी तिखटाचं बनवते बाकीच्यांचा विचार न करता. तर तू थोडासा लिंबू पिळून घे की जर तिखटाचं झालं असेल तर याच्यावरनं दोघींचंही खूप तुतुमय इथे वाजलेली होती. आणि मीराचं पहिल्यांदाच एवढं ॲग्रेशन होतं. आता मीराच्या मनामध्ये आहे ना सोनालीबद्दल तर राग होताच, परंतु तिच्या मनामध्ये अजून 2-3 गोष्टी चालल्या असतील असं मला वाटतं. यामध्ये एक तर उत्कर्षाचं जे काही काल तिच्याबरोबर वाजलेलं होतं ते, आणि ही जी सोनाली ती नाश्ता करायचं टाकून त्या सदस्यांबरोबर बोलत बसली. दुसरं म्हणजे तिला आहे ना बिग बॉस सध्या प्रत्येक वेळी कॅप्टन असल्या कारणाने ते जे काही उमेदवार चेंज करायला सांगते तर त्याचा कुठेतरी तिला मनस्ताप झालेला होता. या सगळ्या काही गोष्टी काढून ती खूप ॲग्रेसिव्हली आज दिसत होती. ज्यानंतर त्या जो काही जेल होता त्याच्या दांड्यावर ते दांडे असे धरून हलवत होते. आता बरेच जण सांगत होते की डोके आपटत नव्हती. बिग बॉसने ते गाणं लावलेलं होतं जपून दांडा धर, तर ती जपून दांडा धरत होती. तुम्हाला वाटत होते की डोकं पडत होते, अजिबात तसं नाही, जपून दांडा धरत होते. तर खूप असं ॲग्रेशन इथे मीराचं दिसत होतं. प्रत्येकजण तिला समजायला म्हणजे गायत्री समजायला जात होती तर ती गायत्री पण चल तो बाजू हो. यानंतर मिनल आहे ना ती सोनालीला समजावताना दिसते की नको बाई कशाला, जा ना बाबा तिला बनवून दे. मिनल आहे ना आज तिच्याशी गोडी गुलाबाने बोलताना दिसत होती. मग मी नंतर समजलं अरे हां कॅप्टन्सीचा टास्क आहे आणि मीरा ही संचालक आहे. तर इथे विकाससुद्धा समजावताना दिसतो. विकासला सांगते की हे प्रत्येक वेळी तिचं असं होत आहे. असो, मीरा ही कॅप्टन झालेलं त्यामुळे तिला असं वाटतं की माझ्या पद्धतीने कामं चालावीत. तर मित्रांनो, यानंतर आहे ना तळ्यातील जे काही सदस्य होते जय आणि स्नेहा हे थोडेसे मांजरेकर सरांवरती रागावलेले दिसतात. आता इथे स्नेहा सांगते की जे काही जयचे बिस्किट आहेत, बिस्किट म्हणजे 6 पॅक, तिथे त्या बिस्किटांना ही स्नेहा बघते. यानंतर जय हा तो गाण्याचा विषय काढतो की मांजरेकर सरांनी ते गाणं का काढायला पाहिजे, म्हणजे ट्रॉफी आम्ही घेताना झोपलेलं वगैरे होतं तिथे ते गाणं काढायला नको होतं. तर ते थोडासा विषय आणि इथे स्नेहा रडताना दिसते. जयसुद्धा एक संधी सोडत नाही, लगेच तिला समजावायला जातो. असो, तर मित्रांनो, यानंतर बिग बॉस सगळ्या सदस्यांना एकत्र बोलवतात आणि तळ्यातील 2 सदस्य आता मळ्यात येणार आहेत आणि मळ्यातील 2 सदस्य पुन्हा तळ्यात जाणार आहेत. परंतु जे काही काल कॅप्टन्सी उपकार्याचं जे काही कामगिरी पार पडली ती
कोणी चांगली पार पडली याच्यावरती आत्ता 2 सदस्यांची अदलाबदल होणार आहे। तर पुन्हा एकदा इकडे मीरा आहे ना फुल टेन्शनमध्ये येते। मीराचं मला जे काही तिच्यावर जे काही जबाबदारी दिली जाते तेव्हाचं वागणं जे काय असेल आणि अदरवाईज दुसरं जे काही वागणं असतं ना ते तुम्ही बघा सेम चावडीवरचं आणि जे काही बिग बॉस डिसिजन द्यायला सांगतं ते सेम वागणं असतं। आता इथे आहे ना मोठं धर्मसंकट तिच्यासमोर उभं राहिलेलं होतं। जय आणि विशालला ती बाहेर काढते की तुम्ही खरंच खूप छान पद्धतीने गेम खेळात आणि खरंच मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की जय आणि विशाल घरातील असे 2 चेहरे आहेत की ते खरंच कॅप्टन्सीसाठी डिझर्व करतात आणि जो काही कॅप्टन्सीचा टास्क खेळा तो सुद्धा त्यांनी खूप छान पद्धतीने अगदी शेवटपर्यंत छान खेळा आणि दोघांमध्ये ना खूप ॲग्रेशन आहे टास्क खेळण्याअंतर्गत किंवा अदरवाईज दुसरं पण, परंतु कुठल्याही प्रकारचं ॲग्रेशन न ठेवता इथे ते दोघेही खेळले त्यामुळे साहजिकच मलाही वाटत होतं की या 2 सदस्यांना काढावं। आता विकासचं नाव का घेतलं नाही कारण विकास हा बाद झालेला होता। आता कोणाला टाकायचं तर इथे गायत्री आणि निथाला टाकतात। थोडंसं त्यांनी भांडाभांड केली त्यामुळे ते टाकतात। आता इथे विकास सांगताना दिसतो की मला वाटतं की मला इथंच राहायचं आहे की काय हा बिग बॉस संपेपर्यंत। त्यानंतर जेवण येतं गायत्री सांगताना दिसते की इथंच राहावं आयतं सगळं इथे मिळतं कुठल्याही प्रकारचं काम करायला लागत नाही। तर अशा प्रकारे हे थोडंसं सकाळचं सत्र होतं। तर यानंतर मित्रांनो कॅप्टन्सी टास्क चालू होतो। कॅप्टन्सी टास्क सुरू होण्याच्या अगोदर लगेच ही जे काही ए टीम आहे ना ती मिनलला काढण्याच्या नादात नाही आपल्याला मिनललाच काढायचं आहे। मिनल आहे ना फुल नडते या ए टीमच्या सदस्यांना आणि खरंच स्ट्रॉंग गर्ल आहे ती बिग बॉसच्या घरात। तर मित्रांनो इथे पहिला राऊंड चालू होतो आणि पहिल्या राऊंड अंतर्गत मीरा आणि सोनाली ह्या एकच खांबाकडे धावत जातात आणि इथे सोनाली पहिल्यांदाच स्टिक करते आणि मीराला बाद करते आणि मीरासुद्धा नाही मी बाद झाले असं म्हणून सांगते कारण स्पष्ट दिसत होतं की मीरा इथे बाद झालेली आहे। तर यानंतर पुन्हा एकदा ए टीम आहे ना ही आत्ता ठरवते की सोनाली आणि मिनलला आपण बाहेर काढायचं दोघांचं हे इथे टार्गेट होतं। त्यानंतर विशाल सोनालीला व्यवस्थित समजावताना दिसतो की तू ठरव बाबा की तुला कुठल्या खांबावरती जायचं आहे कारण सोनाली ही ऐकणारी नसते कोणाची त्यामुळे विशाल खूप छान पद्धतीने सांगताना दिसतो की तू पर्पलवर जा किंवा तू येलोवरती जा परंतु तू ठरव। तर खूप छान पद्धतीने इथे विशाल सांगताना दिसतो। यानंतर मित्रांनो दुसरा राऊंड चालू होतो आणि या दुसऱ्या राऊंड अंतर्गत सोनाली आणि उत्कर्ष एकाच खांबाकडे धावत जातात। तर पहिल्यांदा उत्कर्ष हा आपली चिठ्ठी पहिल्यांदा आपल्या नावाची जे काय स्टिक असेल तो पहिल्यांदा त्या खांबावरती स्टिक करतो आणि सोनालीला इथे बाद करतो। त्यानंतर सदस्य उरलेले आहेत 4 मिनल त्यानंतर उत्कर्ष जय आणि विशाल। आता हे आपापसात डिसाईड करतात की कोणाला कुठल्या खांबावरती जायचं आणि खूप व्यवस्थित पद्धतीने हे तिघे डिसाईड करतात। यानंतर मिनल आणि उत्कर्ष हे एकाच खांबाकडे धावत जातात। इथे आहे ना तुम्ही मिनलला बघितलं असेल उत्कर्षाच्या अगदी पुढेच आणि ती जी काही पट्टी होती ना व्हाईटवाली पट्टी त्याच्या पुढे थोडीशी ती उभी होती। मीराला सांगते मिनल तुला बाद करायचं तर कर पण मी इथेच उभे राहणार। उत्कर्ष बिचारा पाठीमागून येतो आणि साईडला उभा राहतो। स्टार्ट होतं गेम आणि उत्कर्ष फुल स्पीडमध्ये धावत जातो परंतु मिनल अगोदर स्टिक करते आणि इथे उत्कर्षला मिनल बाद करते। आत्ता उरलेल्या आहेत तिघे। आता तिघे उरल्यानंतर स्ट्रॅटेजी प्लॅन करायला सुरुवात करतात की कोण कुठे उभं राहणार। आत्ता इथे मिनल सांगताना दिसते विशालला की भावा आपण दोघं एकत्र येणार नाही याची काळजी तू घे। आता इथे जयला सुद्धा कुठेतरी कळतं की हे दोघे एकत्र येणार नाही मग हे तिघे प्लॅन करतात। तर यामध्ये जय आणि मिनल हे एकत्र येणार आहेत असं ठरतं। विशाल हा आपला चला आत्ता आपण कॅप्टन्सीचे उमेदवार आहोत परंतु या तिघांमधलं जे काही त्या काळातलं बॉन्डिंग होतं ना खरंच खूप छान होतं। कोणीही म्हणून मी तुम्हाला अगोदर सांगितलं ना की कोणीही कुठल्याही प्रकारचं ॲग्रेशन या कार्याअंतर्गत दाखवलेलं नाही आणि विशेष म्हणजे यांना हा टास्क रद्द करायचा नव्हता आणि ते त्यांनी तसं ते केलं। कुठल्याही प्रकारचा हा टास्क यामध्ये कुठल्याही प्रकारचं विघ्न आलेलं नाही। तर यानंतर चौथा राऊंड चालू होतो आणि या चौथ्या राऊंड अंतर्गत मिनल आणि जय हे एकाच दिशेने खांबाच्या दिशेने जातात आणि इथे जय हा पहिल्यांदा स्टिक लावतो आणि मिनल या फेरीतनं बाद होते आणि 2 कॅप्टन्सीचे उमेदवार येतात ते म्हणजे जय आणि विशाल। खूप स्ट्रॉंग कंटेस्टंट मलाही मनापासून आनंद झाला आणि त्यांना मी पहिल्यांदा शुभेच्छा देतो कोणी कॅप्टन व्हावा खूप स्ट्रॉंग कंटेस्टंट आहेत। यानंतर खरंच दोघे एकमेकांना मिठी मारतात हे छान होतं। तर मित्रांनो यानंतर तळ्यात मळ्यात शो येतो। बिग बॉस हा तळ्यात मळ्यात शो दोघांचे भांडं लावण्यासाठी इथे काढलेला आहे त्याने आणि या शो अंतर्गत जे काही तळ्यातील सदस्य आहेत ते मळ्यात म्हणजे
घरामध्ये राहण्यासाठी का लायक आहेत हे त्याने पटवून द्यायचं आहे. आणि तळ्यातले आणि मळ्यातले जे काही सदस्य आहेत ते मळ्यातच का राहावेत हे त्यांना पटवून द्यायचं आहे. तर बिग बॉसने इथे खरंच खूप छान पद्धतीने गेम केला आणि दोन सदस्यांमध्ये इथे फुल डिशून लावून दिलेली आहे. तर खूप छान पद्धतीने असा हा टास्क आहे. या टास्क अंतर्गत पहिली जोडी येते ती म्हणजे मीरा आणि स्नेहा. मी विचारच करत होतो या दोघींनाच घ्यायला पाहिजे, कारण दोघींची सध्या खूप ठशन आहे. तर मित्रांनो, इथे पहिल्यांदा जी काही स्नेहा आहे ती इथे सांगताना दिसते की मला थोडासा वेळच लागला सगळ्यांशी रमायला. तर मीरा लगेच तो मुद्दा उचलते आणि सांगते सगळ्यांशी नाही, तू 2-3 सदस्यांशीच रमते. इथे डायरेक्ट मीरा बोलू शकत नाही. तर इथे मीरा सांगते की तू आहे ना, मला फक्त 2 टास्क अंतर्गत दिसली. एक म्हणजे जो काही आत्ता थोडासा झाला कॅप्टनचा तो, आणि जो काही बॉक्सचा होता त्यामध्ये, आणि बॉक्ससुद्धा तू त्या बाथरूममध्ये ते स्मोकिंग एरियामध्ये लपवत नव्हती आणि तू विरुद्ध खेळत होती. म्हणजे आपल्याच टीम विरुद्ध तू खेळताना दिसत होती. तर याच्यामध्ये थोडीशी तुतुममे इथे होते. आणि इथे मीरा सांगताना दिसते की मला तू फक्त सारंगी बिग बॉस एवढंच सांगताना दिसते, बाकी कुठेही दिसत नाही. यानंतर आपल्या स्नेहाबाई सांगताना दिसतात की मी सगळीकडे प्रेम वाटते, सगळीकडे प्रेम वाटते. यानंतर मीरा सांगताना दिसते की आम्हालाही कळते तू कुठे प्रेम वाटते. मित्रांनो, इथे स्नेहा सांगताना दिसते की मी सगळीकडे प्रेम वाटते, तू निगेटिव्हिटी वाटत असते घरामध्ये. तर इथे मीरा सांगू शकत होती, परंतु तिने आपल्या गोष्टीवरती ताबा ठेवला आणि सांगितलं की तू घरामध्ये काय काय करते हे आम्हाला सगळे दिसते. इथे बिग बॉस बजर वाजवतात आणि हा टांग संपवतात, ओम बट स्वाहा. या दोघींमध्ये ना खरंच खूप छान लटकली असते, परंतु बिग बॉसने थांबवलेला आहे गेम. यानंतर मित्रांनो, सोनाली आणि गायत्री एवढी चाव ना, असं मला वाटत होतं ना की ते थांबवावं. या दोघींचं काही कळत नव्हतं, दोघे काय बोलत होत्या त्या. आता इथे सोनाली सुरुवात करते की गायत्री, जो काही तू पहिल्या टास्क अंतर्गत कानामध्ये जे काही सांगायचं होतं ना ते मला अजिबात कळालं नाही. तर गायत्री सांगताना दिसते, अगं तुझा जो काही कर्कश आवाज आहे ना त्याविषयी मी बोलत होते, तुला कळतं का? आज आपल्याला 7 आठवडे झालेले आहेत पण तुला अजूनही कळालं नाही मी काय बोलते, डोक्यात जरा घाल. सोनाली, नाही मग असं झालं तसं झालं. सोनालीचं तुम्ही बोलणं बघितलं ना. आता इथे सोनाली गायत्री सांगताना दिसते की तू फक्त मला आहेत ना, हा जो काही टास्क झाला तो आणि बॉक्सचा टास्क झाला तेवढेच तू खेळताना दिसली, बाकी अजिबात नाही. तू फक्त किचनमध्ये जेवण करताना दिसत होते, बाकी अजिबात करत नाही. तर सोनाली इथे सांगताना दिसते की हा सुद्धा टास्क आहे, मी जेवण करते म्हणून तुम्ही जेवता. यानंतर गायत्री एक मुद्दा काढते की तू एके दिवशी तू आम्हाला उपाशी ठेवले होते, एके दिवशी. अशा प्रकारे हा काय आपल्याला गायत्री हा मुद्दा काढताना दिसते. यानंतर सोनाली सांगताना दिसते की तुझे काही सदस्य आहेत ते तुला वाचवायला बघतात नॉमिनेशन टास्क अंतर्गत, पण त्यांना तू वाचवता येत नाही, म्हणजे तू कच्चा लिंबू आहेस घरातला, असं म्हणून दोघींमध्ये सुद्धा खूप वादावादी होते. मी जेवढे टास्क खेळे ना तेवढे तू सोनाली अजूनही खेळलेली नाहीस. या दोघींमध्ये खूप तुतुमय होते आणि बिग बॉस पुन्हा इथे दोघींना थांबवतात. तर दोघींचं जे काही बोलणं आहे ना ते डोक्यावरनं जात होतं आणि इरिटेटिंग वाटत होते त्या दोघींचंही बोलणं. तर यानंतर मित्रांनो, जय आणि विकासला बोलवतात. इथे जय पहिल्यांदा सांगताना दिसतो की जय दुधाणे हा खूप छान पद्धतीने घरामध्ये सुरुवातीपासून टास्क खेळत आलेला आहे आणि घरातला वावर त्याचा खूप छान पद्धती आहे आणि खूप छान पद्धतीने एनर्जी जय दुधाणेमध्ये आहे. विकास सांगताना दिसतो की मला अजिबात हे पटलेलं नाही आहे. यानंतर जय सांगताना दिसतो की तू घरातले कामं काय केलीस रे, फक्त टॉयलेट घातलेलं आहेस आणि ते केल्यानंतर तू भांड्यांना सुद्धा नाही म्हणालेला होतास भांडे घासायला. म्हणजे जो काही आदेश होता ना तेव्हाची जे काही गोष्ट मांजरेकर सरांनी चावडीवरती काढलेली होती, तर ती इथे थोडीशी तो काढताना दिसतो, परंतु ते काय स्पष्ट केलं नाही त्याने. परंतु इथे विकास सांगताना दिसतो की मी सगळी कामं व्यवस्थित केलेली आहेत. स्नेहाताई मस्त जयसाठी टाळ्या वाजवताना दिसतात आणि इकडे तिकडे बघते कोण वाजवतं की नाही टाळ्या, पण स्नेहा खरंच ॲप्रिशिएट करत होती. यानंतर जय महत्त्वाचा मुद्दा मांडतो तो की विकास हा फक्त टास्क रद्द करण्यासाठी आहे आणि जय हा टास्क खेळण्यासाठी आहे. तर मित्रांनो, या गोष्टी तुम्ही सहमत आहात का? विकासने कुठला टास्क रद्द केला? एक तर तो रावण आणि देवदूताचा होता, तर त्याच्यामध्ये रद्द करण्यासारखं काहीच नव्हतं, तर त्याला ते दादूचं नाव पटलं नव्हतं हे ते सांगत होता. तर मला असं वाटत नाही की
विकास कुठला टास्क रद्द करत होता. जर तुम्हाला असं वाटत असेल तर मला कमेंट्स करून नक्की सांगा. यानंतर मित्रांनो, आजच्या दिवसातील जे काही संभाषण आहे ना, ते सगळ्यात जास्त मला आवडलं असेल ते म्हणजे विशाल आणि उत्कर्ष यांचं. आता इथे पहिल्यांदा उत्कर्ष सुरुवात करतो की मला जो काही बाहेरचा सदस्य येतो तो प्रत्येक वेळी मास्टर माइंड म्हणून सांगताना दिसतो आणि प्रत्येकजण सांगतो की तू कूल आहेस आणि डोक्याने इथे खेळताना दिसतो आणि माझ्याकडनं कुठल्याही प्रकारचं ॲग्रेशन मी दाखवलेलं नाही आणि प्रत्येक लेडीजला माझ्याकडून सिक्युरिटी आहे असं भासतं. म्हणजे सोनालीचं एक उदाहरण देतो की हा टास्क खूप छान पद्धतीने तू खेळलास, कॅप्टन्सी उपकार्याअंतर्गत मला कुठल्याही प्रकारचा धक्का दिलाच नाही आणि यानंतर मी टास्क खूप छान पद्धतीने खेळतो. जसं की पहिल्या आठवड्यामध्ये मी मुलगी झाले होते त्यासाठी सेविंगसुद्धा केली होती आणि मी मुलीचे कपडेसुद्धा म्हणजे साडीसुद्धा नेसलेली होती आणि इथे सोनाली आपले सुरेखा ताईने सुद्धा मला ॲप्रिशिएट केलेलं होतं. तर मी खूप छान पद्धतीने टास्क खेळतो, ॲग्रेशन माझं खूप कमी आहे. आता इथे विशाल सांगताना दिसतो, भावा जरा शांती घे, काय बजर वाजण्यापर्यंत तूच इथे थांबणार आहेस का किंवा तूच बोलणार आहेस का, ही तुझी स्ट्रॅटेजी आहे का. तर इथे विशाल सांगताना दिसतो की तुला मास्टर माइंड असं सांगितलं जातं परंतु तू सगळ्यात जास्त आग लाव्यास, तू मास्टर माइंड तर कमी आहेस. आता ॲग्रेशनचं सांगायचं झालं की तुझं ॲग्रेशन आहे ना, तू दुसऱ्याच्या खांद्यावरती बंदूक ठेवून ॲग्रेशन काढत असतोस. मला कुठेतरी हे पटलं की तो प्रत्येक वेळी जयला सांगत असतो की तू आता गोळी मार. तर इथे थोडंसं मलाही पटलं. परंतु जय आपल्या काय त्याचं नाव उत्कर्षाचं एवढं ॲग्रेशन नसतं पण तो की तो कळ लावत असतो, आग लावत असतो. तर इथे दोघांनी आपले खूप छान पद्धतीने मुद्दे मांडले. उत्कर्षाचे मुद्दे आहे ना, इथे पहिल्यांदाच विशालने व्यवस्थित खोडून काढले जे 3 सदस्यांच्या मानाने. तर यानंतर हा टास्क इथे थांबतो. यानंतर निथा, दादूस आणि मिनल येतात. आता इथे मिनल आहे ना, ती निथाला सांगताना दिसते की तू थोडीशी पॉझिटिव्ह खेळणं अपेक्षित आहे. दादूसला इथे सांगताना दिसते की दादूस तुम्ही आहेत ना नेहमी तळ्यात मळ्यात असता, आपल्या निर्णयावर तुम्ही ठाम राहत नाही. यानंतर तुम्हाला मी भांडी घासायला दिली, तुम्ही भांडी धुता, मी घासून दे तुम्ही धुता, तर त्याच्यामध्ये पण तुम्ही जास्त धुवायला बघत नाही, शोल्डर दुखता असं म्हणून सांगत असता. तर यानंतर इथे निथा आपलं म्हणणं व्यक्त करताना दिसते आणि ती सांगते की मला इथे 11 दिवस झालेले आहेत. मिनल तू थोडीशी इमोशनल आहेत. यानंतर दादूस तुम्ही इन्फ्लुअन्स होता ते थोडंसं कमी करा. मंडळी यानंतर दादूस इला आणि दादूस इथं सस्या आणि कासवाची गोष्ट सांगताना दिसतं. दादूस सांगतं, दादूस सांगतं की मी या शोमध्ये पहिल्यांदाच इलोय आणि तर दादूस सांगतं इथं की मी या शोमध्ये पहिल्यांदाच आलेलो आहे आणि मी सगळ्यांना चपात्या खाऊ घातलेल्या आहेत. आणि तर दादूस सांगताना दिसतात की मी जो काही टास्क खेळा खाण्याचा, कारले खाण्याचा, त्यामुळे मला त्या वीकचा खरंच बेस्ट प्लेअरसुद्धा मिळाला होता आणि सगळ्या महाराष्ट्राने माझं कौतुक केलं आणि जे काही तुम्ही इन्फ्लुअन्स सांगता ती माझी स्टाईल आहे. दादूसची ही कुठली स्टाईल आहे इन्फ्लुअन्स होण्याची, म्हणजे तळ्यात मळ्यात होण्याची, ही बाबा काहीतरी वेगळी स्टाईल आहे. यानंतर ते सांगतात की मी असं नाही, मी अगदी कासवासारखा आहे. सस्या आणि कासवाची गोष्ट माहिती आहे ना तुम्हाला, तसा कासवासारखा आहे, मी कधी जिंकून जाईना हे अजिबात कळणार नाही. बघू आता हे कासव जिंकतं की शर्यत नाही ते. तर मित्रांनो अशा प्रकारे हा इथे टास्क संपतो. यानंतर बिग बॉस कॅप्टन असलेल्या मीरावरती जबाबदारी देतात आणि सांगतात की या सदस्यामधलं तळ्यातलं सदस्य कोण चांगलं बोललेलं आहे, आपलं मत कोणी व्यक्त केलेलं आहे, त्या तळ्यातल्या सदस्यांना इकडे मळ्यात टाकायचं आहे आणि मळ्यातल्या सदस्यांना नेऊन टाकायचं आहे ते म्हणजे पाण्यामध्ये, स्विमिंग पूलमध्ये, तळ्यात. तर इथे पुन्हा एकदा मीरा टेन्शनमध्ये येते, आत्ता कोणाला टाकायचं. तर इथे ती पहिल्यांदा गायत्री, उत्कर्ष आणि विकासला ती मळ्यामध्ये आणते. गायत्रीने खूप छान पद्धतीने मत मांडलं असं इथे सांगताना दिसते. उत्कर्षने खूप छान पद्धतीने मत मांडलं, विकासने खूप छान पद्धतीने मत मांडलं असं इथे ती सांगताना दिसते. ज्यानंतर आत्ता कोणाला आतमध्ये टाकायचं तर इथे सोनाली, मिनल आणि विशालला. सोनालीचं सांगताना दिसते की तुझं मत म्हणजे जो काही बडबड करत होती ती मला अजिबात समजली नाही. मिनल तू व्यवस्थित मुद्दे मांडले नाही. विशाल तू उत्कर्षपेक्षा चांगले मुद्दे मांडलेले नाही. तर अशा प्रकारे या 3 सदस्यांना त्यांनी तळ्यात पाठवलेलं आहे आणि गायत्री, उत्कर्ष आणि विकासला इकडे
वरती म्हणजे घरामध्ये घेतलेलं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा टास्क होता. या टास्क अंतर्गत दोन्ही जे काही कॅप्टन्सीचे उमेदवार झालेत, खरंच मनापासून त्यांना शुभेच्छा. आणि मला खरंच आवडलं की असे स्ट्रॉंग कंटेस्टंट बिग बॉसच्या घरामध्ये कॅप्टन व्हावे. जे काही मागचे कॅप्टन झालेत ते दुसऱ्यांमुळे निवडून आलेले आहेत, तर हे जे काही सदस्य आहेत हे स्ट्रॉंगली आपला खेळ करून कॅप्टन्सीचे उमेदवार झालेले आहेत. तर मित्रांनो यानंतर जो काही द तळ्यात मळ्यात शो होता, या शो अंतर्गत मला तर उत्कर्ष आणि विशालचं जे काही बोलणं आहे ना ते आवडलेलं होतं. आणि गायत्री आणि जे काही मीरा होती आणि स्नेहाचं सुद्धा थोडंसे जे काही तुतुमय होते ती सुद्धा खूप छान होती. तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा दिवस होता. हा दिवस तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉसच्या अशाच अपडेट आणि रिव्ह्यूसाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन. तत्पूर्वी बाय बाय, टेक केअर आणि काळजी घ्या. बाय.